कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून भारतीय जनता पार्टी ही पूर्ण वेळ यासाठी कार्यरत असणार आहे, अशी ग्वाही पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या मेळाव्यावेळी दिली। म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने पनवेल महापालिकेतील कंत्राटी कामगारांचा भव्य मेळावा सोमवारी आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याचे उद्घाटन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले। शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात ॲडव्होकेट सुरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। मेळाव्यात कामगारांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली असून कर्मचाऱ्यांना उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले। सदर मेळाव्यात नितीन पाटील यांनी युनियनच्या सल्लागार म्हणून तर युनियनचे कार्यालय प्रमुख म्हणून महेंद्र गायकवाड यांची निवड करून सत्कार करण्यात आला। तसेच नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत पनवेल महापालिकेच्या अग्निशमन विभागाने विजेतेपद मिळवले, त्याबद्दल शुभांगी घुले, तेजस्वी साळुंखे आणि अग्निशमन विभागातील पहिल्या महिला वाहन चालक कम ऑपरेटर गीतांजली पाटील यांचाही भव्य सत्कार करण्यात आला। यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेविका हेमलता गोवारी, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश ठाकूर, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, संतोष पवार, अंकुश गायकवाड, दत्तगुरू म्हात्रे, शैलेश गायकवाड यांच्यासह कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते। म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनला मी या इथे त्यांचं मी अभिनंदन करेन की अशा प्रकारचे निमित्त त्यांनी वारंवार घडवून आणावे आणि त्यांना या कुठल्याही ऍक्टिव्हिटीजसाठी, सर्व प्रकारच्या ऍक्टिव्हिटीजसाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि या युनियनच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेची सेवा घडावी, या नागरिकांची सेवा घडावी यासाठी आपण सर्वजण जे प्रयत्नरत आहात, आपण जो आतापर्यंत नेहमी सकारात्मक प्रयत्न आपण सकारात्मक दाखवली आहे। माननीय नितीन पाटीलजी यांनी या इथे सांगताना पहिल्याच वाक्यामध्ये सांगितलं आहे की आपण ज्या प्रकारे या इथे सकारात्मकता दाखवलेली आहे आणि त्याच्यामुळे या इथे नकारात्मकता आपण टाळत आलेले आहात, त्यासाठी माननीय सुरेश ठाकूरजी असतील, माननीय अनिल जाधवजी असतील आणि आपला सर्व सहकारी वर्ग असेल, आपण ज्या सकारात्मकतेने प्रयत्न करताय आणि त्याच्यामुळे या इथे महानगरपालिकेबद्दल सर्वांच्या मनामध्ये, सर्व नागरिकांच्या मनामध्ये किंवा बाहेरचे असतील, सर्व पत्रकार असतील, बाहेरचे सर्व नागरिक असतील, बाहेरचे पत्रकार असतील, यांच्या मनामध्ये पनवेल महानगरपालिकेबद्दल नेहमीच एक चांगली अशी प्रतिमा राहिलेली आहे। याला केवळ आणि केवळ आपण जबाबदार आहात असं आम्ही समजतो आणि आपल्यामुळेच पनवेल महानगरपालिकेची प्रगती होऊ शकते। पनवेल महानगरपालिका ही महाराष्ट्र राज्यामधली एक आघाडीची अशी महानगरपालिका होऊ शकते जिथे चांगल्या प्रकारे, म्हणजे आपण ज्याला लिव्हेबल सिटी असं आपण बोलत असतो, हे होण्यासाठी म्हणूनच आपले जे सर्व प्रकारच्या आपल्या सूचना असतील, आपल्या अडीअडचणी असतील, त्याच्यावरती कार्य करण्यासाठी भारतीय जनता पार्टी ही कटिबद्ध आहे असं पुन्हा एकदा मी सांगतो। आमच्या लहानपणापासून ही युनियन कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढते। कामगार क्षेत्रातलं बाजारीकरण या नेत्यांनी होऊन दिलेलं नाही। संपूर्ण महाराष्ट्र कामगारांच्या हितासाठी पिंजून या नेत्यांनी, या इथे बसलेल्या या एम्प्लॉईज युनियनच्या नेत्यांनी काढलेला आम्ही बघितलेला आहे आणि म्हणून माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या सल्ल्यानुसार आज हे आपण जो कंत्राटी कामगारांचा मेळावा घेतोय, हा माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या सल्ल्याने होतोय। कसं आहे बंधूंनो की आम्ही कंत्राटी कामगारांना कायम करण्यासाठी माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब असतील, परेशजी, सभागृह परेशजी असतील, हे कायम तुमच्या सोबत आहोत, कायम। म्हणजे कुठली निवडणूक आली म्हणून आम्ही तुम्हाला आश्वासन दिलेलं नाहीये। आता कुठलीही नजीकच्या काळात निवडणूक नाहीये, म्हणजे कोणाला असं वाटेल की हा मेळावा आता घेतला, निवडणूक नाहीये, पुढच्या ऑक्टोबर नंतर निवडणूक आहे, पण आम्ही निवडणुकीच्या आधीही तुमच्या सोबत होतो, आजही तुमच्या सोबत आहोत आणि कायम तुमच्या सोबत राहू। फक्त एम्प्लॉईज युनियनचा आम्ही सहकार्य किंवा आम्ही त्यांच्या सोबत जाण्याचा जो निर्णय घेतला, आमदार साहेबांना असं वाटलं की आपण राजकीय नक्कीच निर्णय घेऊ, पण जे तुमच्या कामगार क्षेत्रातील तुम्हाला कायम करण्याच्या दृष्टीने, मी काय बोलतोय, कायम करण्याच्या दृष्टीने जे टेक्निकल मुद्दे असतील ते एम्प्लॉईज युनियनच्या पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना माहिती आहे, ते अभ्यासू आहेत, त्यांनी खूप वर्ष काम केलेलं आहे। म्हणून म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या 7 समितीने तुमचा हा प्रश्न तडीस न्यायचा आहे, म्हणून आम्ही राजकीय आणि एम्प्लॉईज युनियन असे सोबत येऊन तुमचा प्रश्न कसा तडीस न्यायचा यासाठी आम्ही एकत्र आलेलो।
त्याच पद्धतीनं ह्या कंत्राटी कामगारांचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा प्रश्न सुटले पाहिजे साहेब. कारण त्यांना आज जॉबची सिक्युरिटी पाहिजे. कारण या महापालिकेची निर्मिती आहे, महापालिकेचा जो उदय आहे, महापालिकेचं जे पुढारलेलं कोण आहे, मग अनेक बक्षिसं असतील, स्वच्छ भारत अभियान असेल, सर्व जी बक्षिसं आहेत त्यामध्ये आपल्या कामगारांचा फार मोठा बहुमोल वाटा आहे. त्यामुळे ह्या कामगारांना जॉबची सिक्युरिटी, सुरक्षता मिळालीच पाहिजे, ही एक माझ्यासारखा कार्यकर्ता आपल्याकडे मागणी करेल. आणि ज्या वेळेला शक्य आहे साहेब, तर ही सर्व लेकरं आपलीच आहेत असं समजून, हे सर्वजण आपले आहेत असं समजून यांना कायम करण्याच्या बाबतीमध्ये आपला प्रयत्न राहिला पाहिजे असं मी आपल्याकडे आशावादी आहे. हे सर्वजण आपल्या गावातले आहेत. अनेक वर्ष त्यांनी, कोणी 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष सातत्यानं कंत्राटी पद्धतीने काम केलं, जेव्हा कोणी नव्हतं आपल्याकडे. ज्यावेळेला पूर्वाश्रमीचे नगर परिषदेचे 300-350 लोक, ग्रामपंचायतीमधून महापालिकेत आलेले 200-320 लोक, असे 750 लोकांवरती आपण काम करत होतो. पण त्यावेळेला सर्वात प्रमुख आपल्याला उपयोगी जो पडलेला आहे तो हा ठेकेदारीचा कामगार. तुटपुंच्या पगारावरती 8 तास नव्हे तर 12 तास 16 तास काम करण्याचं काम सुद्धा ह्या लोकांनी केलेलं आहे. हे विसरता कामा नये. त्यांचा सेवा आणि त्यांच्या सर्व गोष्टी विचारून घेतल्यानंतर त्यांच्यावरती अन्याय होत असतील तर ते तुम्हाला भेटतात, तुम्ही चुटकीसरशी प्रश्न सोडवता. पण कायमस्वरूपी कुठेतरी आपल्याला तोडगा काढणं आजच्या तारखेला फार गरजेचं आहे. मी आपल्याला विनंती करीन, आपल्याला उद्घाटक म्हणून बोलवलं आणि तुम्ही माझ्या पुढेच पारा वाचताय असं होऊ नये. परंतु माझा जो पिंड आहे कार्यकर्त्याचा, कारण जे ओटात आहे ते ओटात आलंच पाहिजे, नाही आलं तर शक्य नाही. तर आणि मी जाता आपल्याला सांगेन का आपण निश्चितपणे आम्हाला कंत्राटी कामगाराला न्याय मिळवून द्याल.